हिंसाचाराच्या घटनेनंतर पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच मणिपूरमध्ये मणिपुरी जनतेकडून पंतप्रधानांचं उत्स्फूर्त स्वागत। मोदी आजवरचे सर्वाधिक कमकुवत पंतप्रधान, उद्धव ठाकरेंचा घणाघात। मराठ्यांना विशेष मागास दर्जा देण्यास विरोध, मुंबई उच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी सुरू। मराठे मागास नाहीत, ॲडव्होकेट संचेती यांनी नोंदवला विरोध। फडणवीस आणि शिंदेंमध्ये पुन्हा वाद, ड वर्ग महापालिकांवर अधिकारी नेमण्यावरून वाद, अधिकारी नेमण्यावरून महायुतीत वादाची ठिणगी। औरंगजेबाच्या घोषणांपेक्षा हिंदुत्वाचा आवाज वाढला पाहिजे, हिंदुत्वाचा आवाज वाढला तर सर्व विरून जाईल, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची भूमिका। नागपुरात विकास आला घरात, नागपुरातील अशोक चौकातील उड्डाणपुलाचं वळण गेलं, घराच्या बाल्कनीतून घर अनधिकृत असल्यानं प्रकरण वादात। मध्य रेल्वेच्या ढिसाळ कारभाराचा प्रवाशांना फटका, 1 ते 10 सप्टेंबर दरम्यान तब्बल 60 वेळा लोकल रद्द, सतत लोकल रद्द होत असल्यानं प्रवासी हैराण। खराब वातावरणामुळे मोदींचा मिझोराम दौरा रखडला, मिझोरामसाठी 9,000 कोटींच्या विकास कामांचं पंतप्रधान मोदींनी केलं ऑनलाईन लोकार्पण। हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव थोडक्यात बचावले। प्रभादेवी पुलाच्या बंद होण्याने मध्य मुंबईच्या वाहतुकीत बदल, भविष्याच्या सोयीसाठी पूल पाडणं गरजेचं, सरकारची भूमिका। ॲलोपॅथीचे डॉक्टर चिडले, 18 सप्टेंबरपासून राज्यव्यापी संपावर जाणार, हकीमाला ॲलोपॅथीची उपचार पद्धती वापरू देण्याचा निषेध। मातोश्रीवर आज आमदार खासदारांची बैठक, भविष्यात कुणासोबत जायचं याचं उद्धव ठाकरे करणार मंथन। प्रकाश महाजन मनसेतून बाहेर, चिंतन शिबिराला न बोलवल्यापासून महाजन होते नाराज। अभिनेत्री दिशा पटानीच्या घरावर गोळीबार, दिशाकडून धार्मिक गुरूची बदनामी, समर्थक चिडले, दिशा पटानीच्या अडचणी वाढणार। भरत कराडच्या आत्महत्येला महायुती जबाबदार, विजय वडेट्टीवार यांचा आरोप। खासदार धैर्यशील मोहिते पाटील, सोलापूरचे वाल्मिक कराड, कुर्डूचे माजी सरपंच अण्णा ढाणेंचा गंभीर आरोप। आरोप करणाऱ्यांना कायदेशीर उत्तर देणार, धैर्यशील मोहिते पाटलांचं प्रत्युत्तर। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पुण्यात जनसुनावणी, मुख्यमंत्र्यांप्रमाणेच अजित पवारांचं वर्तन। हिंगोलीत पावसाचं थैमान, हिंगोलीत ओढ्याच्या पुरात 2 महिला वाहून गेल्या। मिस इंटरनॅशनल रुश सिंधू नागपुरात परतली, कुटुंबियांसह चाहते रुशच्या स्वागताला पोहोचले विमानतळावर। शरद पवार 3 दिवस नाशिक जिल्ह्यात ठाण मांडणार, पक्ष बांधणीसाठी शरद पवारांचा दौरा असण्याची शक्यता। आदिवासींचं आरक्षण मिळवण्यासाठी हिंगोलीत बंजारा युवकाचं आमरण उपोषण, हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा आदिवासी प्रवर्गात येत असल्याचा दावा। दुर्गा पूजेच्या तयारीला लागले मूर्तिकार, शक्ती देवता दुर्गा मातेच्या मूर्तीवर फिरतोय अखेरचा हात।